आणि शिकलेल्यांना कळत पण वैराग्य नाही. अशी झाली आमची अडचण. तुमची नाही ती अडचण, कोणाची अडचण आमची. आणि म्हणून अभंग सोडीत असताना आम्हाला कसरत करावं लागते. काय करावं लागते? आता बिनलादी जर एखादा असला ना त्याचं सोडून द्या बाबा, अभंग घेऊन टाकला तर कुणी करत आहे. पण आता आम्हाला तर ते काही जमत नाही. सांगण्यात येतो काय, विवेक म्हणजे काय, हा आत्मा नित्य आहे आणि त्याला सोडून सगळं अनित्य आहे, विनाशी आहे, असा त्याचा बुद्धीचा निश्चय. त्याला काय म्हणते? विवेक. वैराग्य कशाला म्हणतात? वैराग्य महाराज म्हणतात, इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेच वैराग्य म्हणतात. सोपी व्याख्या करून सांगता, सगळं असावं माणसाला, सगळं. मनासारखी पत्नी असावी, मनासारखं ऐश्वर्य असावं, पण हे सगळं नश्वर आहे, नाशिवंत आहे असं समजून त्याचा त्याग करावा. याला काय म्हणायचं? वैराग्य. 18 भार वनस्पती फळी फुली वाहती, पावित्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राहतेच नाही. तर मग काय केलं? वैराग्य. कोणतं वैराग्य? कर्ज भरपूर झालं, पोरग म्हणतं तुम्हाला मदत कोणी, तुम्ही बायको म्हणजे तुम्हाला कळतच नव्हतं की एवढं कर्ज कसं काय झालं. सगळे बोलू लागले. मग म्हणे महाराज आम्हाला संन्यास घ्यायचा, आता न घेऊ संन्यास. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अंतःकरणात विषय त्यागाची जी इच्छा होती, त्याला वैराग्य म्हणायचं नाही, त्याला जिहासा वैराग्य म्हणायचं. कोणतं? जिहासा. जिहासा. त्या जिहासा वैराग्यात पुन्हा 3 प्रकार आहे: स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य, कर्पट वैराग्य. स्मशानभूमी केल्यावर कोण बोलत नाही मला, सगळ्याला काही खरं नाही म्हणते. देह म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे. बापा बापा काय बापा मला. प्रसूती वैराग्य तसंच आहे. लय गुलाबजामुन खाल्ले, जर का पोटामध्ये समजा त्या ठिकाणी ऍसिडिटी वाढली, ते म्हणतात आता पुन्हा पाहणारच नाही, आणि नीट झाला रे झाला. असं गुरुवारी साखरे महाराज नेहमी दृष्टांत सांगायचं मला. त्याला बाळ्याचं झाड म्हणतो म्हणा, त्याला काय म्हणतात काय नाही, काही लोकांना माहित नाही ते, पण त्याच्या शेंगा अशा पातळ असतात, 4 बोट इतकाले असतात. त्या शेंगा थोड्याशा गोड लागतात. फॉरेस्ट खात्यामध्ये बरेच झाड आहेत, फॉरेस्ट जंगलामध्ये. एक बाळ्याचं जंगलच होतं, ते बाळ्याचं झाडाचं असं मोठाले शेंगा वगैरे. हे वानर गेले पहा, आणि काही गोष्टी अशा आहेत की ते मर्यादितच खायला पाहिजे. किती समजा आवडती असेल, चांगली असेल, तर त्याला काही मर्यादा आहे. युक्त आहार. डॉक्टर काय म्हणतो? अतिवर्ज्य. अतिवर्ज्य म्हणजे काय? आता बोलायचं असेल तर अति बोलू नका, खायचं असेल तर अति खाऊ नका, काय चालायचं असेल तर अति चालू नका. माकड्याने काय केलं की महाराज, वानर असते मनसोक्त जंगल गोड लागू लागून खूप खाल्लं, ते अतिशय उष्ण असतं ते झाड. त्याला काय झालं की